इलेक्टोरल बॉन्ड योजनेच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवरती सर्वोच्च न्यायालयानं निकाल देताना सर्वोच्च न्यायालयानं इलेक्टोरल बॉन्ड योजना रद्द केलेली आहे। या निर्णयामुळे राजकीय पक्षांच्या इलेक्टोरल बॉन्डद्वारे अमर्याद देणग्या स्वीकारण्याचा मार्ग बंद झाला आहे। इलेक्टोरल बॉन्ड म्हणजे निवडणूक रोखे प्रकरणात राजकीय पक्षांना सुप्रीम कोर्टानं मोठा दणका दिलाय। सुप्रीम कोर्टाच्या 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठानं निवडणूक रोख्यांची माहिती गुपित ठेवणं ही बाब माहितीच्या अधिकाराचं हनन असल्याचा ठपका ठेवलाय। देशातील राजकीय पक्षांना 2019 पासून निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून किती देणग्या मिळाल्या याची माहिती स्टेट बँकेनं द्यावी असे आदेशही दिलेत। निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून 90% देणग्या एकट्या भाजपला मिळाल्याचा आरोप सुप्रिया सुळेंनी केलाय। इलेक्टोरल बॉन्ड्स ज्याच्याबद्दल तुम्ही जर कोणी त्याचा थोडासा अभ्यास केला असेल तर जेव्हा इलेक्टोरल बॉन्ड्स आणले त्यावेळीच आम्ही म्हणत होतो की हे अनकॉन्स्टिट्यूशनल आहे, हे संविधानात बसणार नाही। आज न उद्या ते कोर्टातून स्ट्राईक डाऊन होईल। भाजपच्या भ्रष्टाचाराला या निमित्तानं चाप बसल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय। नरेंद्र मोदीच्या भाजपच्या सरकारने हे बॉन्ड आपल्या पक्षाला घेत असताना हे कोणाचे बॉन्ड होते, हे काय यांनी गोळा केलेले होते, त्याच्या माध्यमातून त्यांना किती लोकांना कॉन्ट्रॅक्ट दिला होता, देश विकायची व्यवस्था केली होती, ते सुद्धा उघडकीस आलं पाहिजे। या निकालामुळे कॉर्पोरेट कंपन्यांना राजकीय पक्षांना गुप्त देणग्या देता येणार नाहीत। राजकीय पक्षांना देणगी देताना उघडपणे द्यावी लागेल। एकाच राजकीय पक्षाला होणाऱ्या फायद्याला आळा बसेल। कोर्टाच्या बंदीमुळे एप्रिलमध्ये राजकीय पक्षांना गुप्त पैसा मिळणार नाही। राजकीय पक्षांच्या आर्थिक स्त्रोतांवर मर्यादा येणार आहेत। इलेक्टोरल बॉन्डवरती बंदी घालून सुप्रीम कोर्टानं राजकीय पक्षांच्या अमर्याद देणगी स्वीकारण्याचा रस्ता बंद केलाय। या निर्णयाचा सत्ताधाऱ्यांना मोठा दणका बसणार असल्यामुळे विरोधकांनी याचं स्वागत केलंय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।